महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आज भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलंय. कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे आणि बदलापूरकरांना काय आवाहन कराल या सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार, जे कार्य धुरंधर, कार्य सम्राट, असे कित्येक त्यांच्यासाठी शब्द वापरावे तेवढे कमीच आहेत. कारण अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे इतके मोठे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या अपघाती जाण्याने या महाराष्ट्राचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. बघा, हा मेडिकल कॅम्प आम्ही आधीच ऑर्गनाईज केला होता. या गणपती उत्सवामध्ये 10 दिवसात कुठेतरी मेडिकल कॅम्प करावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि शेड्यूल फिक्स नव्हतं. मग त्याच्यानंतर आमचं एक शेड्यूल फायनल झालं आणि मग आम्ही असं विचार केला की हा मेडिकल कॅम्प आज ठेवून जे उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांच्या स्मृतीला हा कार्यक्रम समर्पित करावा. कारण अजितदादा पवार हे इतके मोठे व्यक्तिमत्व होते की ते सकाळी उठून आपल्या कामाचा सपाटा सकाळी 5 वाजल्यापासून सुरू करायचं. आणि बघा, राजकारणा पलीकडे आणि एक नेते असले तरी पण त्यांची जी कामाची पद्धत होती ती जी पद्धत मला असं वाटतं सर्व तरुणांनी आत्मसात केली, सर्व लोकांनी आत्मसात केली. तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य पुढे सरकत राहील. आणि खरंच खूप मनापासून दुःख वाटतंय, खूप हळहळ आहे. आज अजितदादा पवार यांचं निधन झालंय, परंतु आम्हाला अजिबात असं वाटत नाहीये की अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीयेत. नेहमी त्यांचा सहवास सर्व लोकांमध्ये असेल असे डॅशिंग नेतृत्व ते या ठिकाणी होते. तर त्यांच्या कार्याला समर्पित करून आज हा मेडिकल कॅम्प आम्ही ठेवलेला आहे. या कॅम्पमध्ये सर्व प्रकारच्या जे लेटेस्ट समस्या जे लोकांना भेडसावत आहेत, पुरुषांना, महिलांना, लहान मुलांना, ते महत्वाचे आणि मेन आजार याच्यावर आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे. जसं मधुमेह आहे, हृदयरोग आहे, स्त्री रोग आहे, ECG आहे, एक्सरे आहे. जे ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये चष्मा चेकअप आहे, आय चेकअप आहे, चष्मे वाटप आहे, या ट्रीटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जवळपास आपल्याला 3 ते 4 हजार रुपये आपल्याला पेड करावे लागतात. परंतु आज या आरोग्य शिबिरामध्ये श्री आशीर्वाद हॉस्पिटल आहे, यांचं सर्वात मोठं मोलाचं योगदान आहे आणि लक्ष आहे हॉस्पिटल आहे, यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. यांनी आमच्या या, खरं तर सांगायचं तर यांनी आमच्या या आरोग्य शिबिराला खूप मोठा हातभार लावलेला आहे. समजा एखाद्या जे चष्मे वाटप तर आपण ठेवलेलं आहे, फक्त आपण लोकांना रिडिंगचे चष्मे नाही देत आहे, म्हणजे 0चे चष्मे नाही देत आहे. एखाद्याला खरंच जर सिलेंड्रिक नंबर आहे, त्यांना नंबर आहे, तर अशा लोकांचं देखील चेकअप करून आपण त्यांना चष्मा प्रोव्हाइड करणार आहे. एखाद्या महिलेला समजा खरंच काही स्टमक इश्यू आहे, त्यांना समजा सोनोग्राफी करायची आहे, तर सोनोग्राफीला देखील तुम्हाला माहिती आहे की 2 ते 2.5 हजार रुपये खर्च होतो. परंतु ती सोनोग्राफी आशीर्वाद हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मोफत देणार आहे. एखाद्याचं समजा ECG केल्याच्या नंतर त्याचे सिम्पटम्स हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम दिसत आहेत, तर अशा पेशंटला देखील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा आम्ही उपचार या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करणार आहोत. असे अनेक जे समस्या लोकांना भेडसावत आहे, या सर्व आजारांना लक्षात घेऊन हा मेडिकल कॅम्प आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे. पाहतोय सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. साधारणतः किती नागरिक लाभ घेण्याची शक्यता? आम्ही ठरवलं होतं की 400 ते 500 नागरिक या ठिकाणी या मेडिकल कॅम्प मध्ये लाभ घेतील. परंतु सकाळी आमचं ओपनिंग 10 वाजता होतं आणि 10:30 वाजले होते. 10:30 वाजल्यापर्यंत सगळं अरेंजमेंट सुरू होती. परंतु 10 ते 10:30 या पिरियड मध्ये जवळपास 200 लोकांनी या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये हजेरी लावली होती. आणि हा कॅम्प संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. मला असं वाटतं की असंख्य लोक या मेडिकल कॅम्पला येतील. लोकांना माहीत पडते तुमच्या पत्रकारांचा, आज तर खरं सर्वात मोठा सन्मान तर पत्रकारांचा आहे. यांनी आमच्या या गणेश उत्सवाला आणि आमच्या समाजसेवेला खूप प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांना तुम्ही पाठवले, तुमचे खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि हे मेडिकल कॅम्प तुमच्या माध्यमातून बदलापूर शहरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवा आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व लोक या मेडिकल कॅम्पचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी या. यामध्ये महत्वाचं एक आपण पाहतोय की चष्मे जे आहेत ते नंबर जरी असतील तरी ते तुम्ही मोफत देतात आणि एकंदरीतच 2D किंवा सोनोग्राफी देखील असेल ती देखील मोफत काढली जाते. याबद्दल लोकांना सांगा, कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, जे मेडिकल कॅम्प होतं त्याच्यामध्ये फ्री आय चेकअप होतं आणि एखाद्याला समजा रिडिंगचा चष्मा असेल तो चष्मा त्या ठिकाणी मोफत दिला जातो. परंतु आपण तो चष्मा तर मोफत देतोय, आय चेकिंग पण मोफत करतो. परंतु एखाद्याचं समजा ज्यांच्याकडे करत चष्मा नाही आणि त्यांना नंबरचा चष्मा आहे, सिलेंडर नंबर आहे, अशा लोकांना देखील आपण चष्मा त्यांच्या नंबर प्रमाणे हॉस्पिटलच्या माध्यमातून बनवून माझ्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना तो फ्री मध्ये देणार आहे. जसं सोनोग्राफी, आता एखादी महिला या ठिकाणी आली आणि त्यांना समजा खरंच पोटात काही त्रास आहे, तर त्यांना नुसतं सल्ला देऊन आणि गोळ्या औषधं देऊन नाही, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची पूर्ण सोनोग्राफी करून त्याचं निदान करून त्यांची ट्रीटमेंट आपण करणार आहे. जसं तुम्ही 2D इकोचं सांगितलं, आता इथे काही पेशंट येतील ज्यांना सतत हार्ट रिलेटेड समस्या जाणवतात, तर असे जे काही सिम्पटम्स आहेत ते नुसते ECG वर न भागवता
आपण त्यांना जर गरज असेल टूडी इको करायची ती देखील आपण मोफत दरामध्ये सोनोग्राफी करणार आहोत. सेकंड एक आहे एक्सरे. कोणाचं समजा काही ऑर्थोडॉक प्रॉब्लेम आहे आणि त्यांना नुसतंच इथे गोळ्या औषधे देऊन आणि सल्ले देऊन पाठवण्यापेक्षा त्यांचा एक्सरे देखील आपण करणार आणि मग त्यांच्यावर आपण उपचार करणार. नक्कीच. काय भावना असते जेव्हा जनसामान्यांच्या सेवेसाठी आपल्या माध्यमातून सेवा पोहोचते आणि जेव्हा त्याचा लाभ होतो, काय भावना असते एक माणूस? खरं तर खूप मला आनंद वाटतो आणि मी जो कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये लोकांचं खूप मोठा सहकार्य आहे. पूर्वी मी एक उद्योजक असल्यामुळे माझी लोक माझे जे सवंगडी होते, मित्रमंडळी होते, माझे संपर्क होते लिमिटेड होते, परंतु मी आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक माझ्याशी जोडले जातात आणि खूप मला आनंद वाटतो. असं वाटतं की गणपती झाल्याच्या नंतर पण मी प्रत्येक वेळेस मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी असेच उपक्रम लोकांसाठी राबवत राहणार आहे. भव्य महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल, एका युवा नेतृत्वामार्फत जेव्हा अशा प्रकारची संधी नागरिकांना मिळते, काय भावना असते? नमस्कार. खरं तर मी गेले 40 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो. अनेक मेडिकल कॅम्प, आरोग्य शिबिर मी बघितली, पण असं आरोग्य शिबिर पहिल्यांदा बघते की ज्याच्यात ईसीजी पण केला जातोय. ईसीजी करताय, डोळ्याचा चष्मा, कोणाला चष्मा पाहिजे चष्मा. आता एक बाई आली होती, तिची छोटी मुलगी होती, तर ती छोटी मुलगी असल्यामुळे इथं तिचं शक्य नव्हतं. तर मग ती माझ्याकडे आली. मग मी त्या डॉक्टरांना जाऊन भेटलो. डॉक्टर बोलले की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला की तिथं 3-4 प्रकारचे डॉक्टर असतात आणि त्या 3-4 डॉक्टरांच्या तर तिथे तुम्हाला 200 रुपये फी भरायला लागेल. तर मी लगेच त्या मुलीच्या आईला घेऊन निमेशकडे आलो. निमेशला बोललो, निमेश असंच आहे. निमेशने लगेच सांगितलं की तिथले 200 रुपये पण तुम्ही भरायचे नाहीत, तेही मी भरेन. आणि ईसीजी जो आहे, ईसीजी तर मला असं वाटतं की मी तरी पहिल्यांदाच बघतोय की कुठल्या मेडिकल कॅम्पमध्ये ईसीजी ठेवलाय. नुसतं ईसीजी ठेवलेलं नाही, ईसीजी हे पण खर्चिक काम आहे. पण ईसीजी केल्यानंतर जर काही हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम झाले तर त्याचंही निदान आणि त्याचाही खर्च हा निमेश आणि त्यांची पत्नी यांनी दोघांनी केलाय. आणि खरोखर या दोघांचंही कौतुक करायला पाहिजे. जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन सांगतो, 2च दिवसापूर्वी अजितदादा यांचं निधन झालेलं आहे. अजितदादा हे फारच मोठे नेते होते आणि दूरदृष्टी असलेले, आणि अशा नेत्याला आजचा हा कार्यक्रम समर्पित करून ह्या जोडप्यांनी त्यांची दूरदृष्टी आहे ती पण दाखवलेली आहे. आणि त्यामुळे ते दोघांचं मी मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. मॅम, या महाआरोग्य शिबिराला आपण पाहतोय महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळते. महिला जास्त स्वतःकडे दुर्लक्ष करतात. काय सांगाल, किती महत्वाचं आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं? सगळ्यात पहिले तर मी 2 दिवसांपूर्वी जी घटना घडली, महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली आहे. तर मनापासून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेल. आणि आमचे जे युवा उद्योजक आहेत निमेश जनवाड यांनी हे महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. तर त्यांच्यासाठी, अजितदादांसाठी ही खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली मी समजेल. काय असतं माहिती का, बऱ्याचदा महिला ह्या स्वतःकडे लक्ष देत नसतात. स्वतःला काही जर झालं, आजारी झाल्या, तर त्या तितक्या गांभीर्याने स्वतःकडे लक्ष देत नाहीत की जेवढं आपल्या मुलांसाठी किंवा पतीसाठी त्या बघत असतात. काही झालं की तुम्ही पहिले डॉक्टरकडे जा, किंवा मुलांना पटकन नेतात, त्या स्वतःकडे देत नाही. तर तेव्हा या अशा आरोग्य शिबिर जेव्हा आपण आयोजित करतो, तर तेव्हा आम्ही त्यांना आवर्जून आवाहन करत असतो की तुम्ही या शिबिरामध्ये तुमच्या ज्या काही समस्या असतील तर तुम्ही इथे तुम्ही त्याचं निदान करा. आणि आज जो हा आरोग्य शिबिर आहे, आपण बऱ्याचदा बघतो बरेचसे आरोग्य शिबिर आयोजित केले जातात, परंतु हे जे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहेत, तर यामध्ये एक विशेष गोष्ट आहे की यामध्ये ईसीजी, सोनोग्राफी, त्यानंतर डोळ्यांचे देखील जे 0 नंबर असतो तिथे तेवढंच आपल्याला रिडिंग पुरताच चष्मा दिला जातो, परंतु यानंतर नंबरचे देखील चष्मे आपल्याला मोफत मिळणार आहेत. तर मी आज बदलापूर मधल्या हा कार्यक्रम जो आहे तो लाईव्ह होतोय, तर त्यामुळे मी बदलापूर मधल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा. आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. कशा प्रकारे तुम्ही लाभ घेतला, काय समस्या होती आणि कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फायदा झालाय? नाही, मी इथे आलो पण मला फार आनंद वाटला आणि इकडे ना सर्व मस्त झालं. तर आम्हाला ट्रीटमेंट पण चांगली झाली. मला डोळ्याचा चष्मा मिळाला आणि ब्लड प्रेशर सर्व आमचं चेक केलं. आणि हे सर्व मोफत केलं? मोफत इथे एकही नाही पैसा घेतला नाही. हे तुम्हाला मेडिसिन सर्व मोफत तुम्हाला मिळाले? चेकअप वगैरे कसं झालं? चांगल्या पद्धतीने? एकदम मस्त, काय सुंदर, एकदम काय टेन्शन नाही. आणि इथले लोक आहेत ना, ते पण फार चांगले लोक आहेत. आपले जे आयोजक आहे आजच्या कार्यक्रमाचे, मस्त माणसं आहेत, सगळे बेस्ट, सर्वात बेस्ट आहेत, चांगले आहेत, गुणी आहेत. बस.